हिवाळा म्हटलं तर थोडंफार व्यवस्थित क्लिअर असतं, पावसाळा म्हटलं तर प्रचंड पाऊस रायगडावरती असतो आणि धुकं इतकं असतं की 4ही महिने ते धुकं जात नाही, पाऊस जरी नाही पडला तरी. असं रायगडाचं वातावरण असतं. आता ज्या ठिकाणावरती उभे आहेत हा पूर्णपणे शिवरायांचा राजवाडा आहे. राजवाडा त्या काळामध्ये एकावरती एक असा 2 मजली उंच होता. वरच्या मजल्यावरती लाकडी बांधकाम होतं, वरच्या मजल्यावरती व्यायामशाळेचा प्रकार होता, अशी इतिहासकारांच्या तज्ञांची मते आहेत बघा. खालच्या मजल्यावरती म्हणजे हा खालचा फ्लोअर, त्या फ्लोअर मध्ये राजे राहत होते. इथे शिवाजी राजांचं त्यावेळेचं राहण्याचं घर होतं, इथे महाराज राहायचे या चौथऱ्यावरती. याच्या बाजूला हा राजांचा 400 वर्षापूर्वीचा मुत्पाखाना आहे बघा. हा मुत्पाखाना स्वयंपाक घर, शिवाजी राजांचं स्वयंपाक जेवण या ठिकाणावरती बनवलं जातं, असा त्या काळातला मुत्पाखाना. या मुत्पाखान्याच्या बाजूला त्या पाठीवरती लावलेले सच्चीवाले बघा. सच्चीवाले म्हणजे दप्तरखाना, 200 फुटाचं ते चौथऱ्याचं अंतर आहे बघा. सच्चीवाले म्हणजे शिवरायांचे अष्टप्रधान 8 मिनिस्टर होते, जे मंत्री होते राजाचे. सेपरेट प्रत्येक मंत्र्याला केबिन ही या ठिकाणावरती असत होता. त्यांचं लिखाण काम, कागदोपत्र व्यवहार हा पूर्णपणे आहे ना ते या चौथऱ्यावरती चालला जायचा. त्याला इतिहासामध्ये सच्चीवाले दप्तरखाना असं या चौथऱ्याला म्हटलं गेलेलं आहे, त्यावेळेला सच्चीवाले. आणि या सच्चीवाल्याच्या पुढे एक चौथरा बघा असेल, त्या चौथऱ्याला दिवाणे खास. आणि या तिसऱ्या समोर धुक्या तुम्हाला त्या भीतीच्या पलीकडे खूप मोठा दरबार आहे, दिवाणे आम असं त्याला म्हटलेलं आहे. दिवाणे आम पुढे म्हणजे आम जनता पुढे बसायची आणि खास जनता पाठी बसायची. म्हणजे का, जी राजांची मोजकीच खास लोक असायची ते डील करण्यासाठी, विदेशी परदेशी गावातली ते खालून गावातली काही मोठे दिलीप असतील त्या ठिकाणी खास लोकांच्या चर्चा तिथे व्हायच्या. दिवाणी खास, सच्चीवाले, मुत्पाखाना इथे शिवाजीराजे राहायचे. राजवाड्याच्या चारी बाजूला ज्या खिडक्या दिसतात ना, आता धुक्यातून तुम्हाला दिसणार नाही, समोर बघा दिसतील तुम्हाला, या खिडक्यांना टेहळणी बुरुज म्हणजे पहारी करण्याचं ठिकाण होतं. आणि हा राजधानीचा किल्ला होता, इथून कंपल्सरी पहारी केली जात होती. या खिडक्यांना टेहळणी बुरुज असं म्हटलं गेलं. आता आपण तिथे जाऊया, समोरचा किल्ल्याचा परिसर तिकडून पाहूया. चला.